सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे अधिकारी जीवाला शोधण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रात भ्रमण केलं. अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी अनंत लीळा केल्या आणि या लीळेच्या माध्यमातून ज्ञानाला प्रेमाला ज्या जीवांना पात्र केलं, त्या माध्यमातून त्या लीळेच्या माध्यमातून ज्या परमेश्वराने आपल्याला जो बोध दिला, समज दिला, तो समज तो बोध समजून घेऊन आपल्या जीवनात उतरून आपला आध्यात्मिक हा जीवन प्रवास परमेश्वराबरोबरच आपण करत परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या त्या अनंत लीळेमध्ये फक्त दैवराटी अर्थात परमेश्वराचं तत्त्वज्ञान सांगितलं नाही. परमेश्वराने प्रसंगानुरूप अनेक देवी देवतेचं तत्त्वज्ञान सांगितलं. अन्याची व्यावृत्ती केल्याशिवाय पराची प्रतिष्ठा होत नाही, म्हणूनच अन्यवृत्ती सांगितली. सर्व देवतेंची माहिती सांगितली, त्या देवतेच्या विद्या सांगितल्या. युगधर्म आहे, विद्यामार्ग आहे. हे ज्या देवतेच्या संदर्भात परमेश्वराने सांगितलेले जे तत्त्वज्ञान आहे, हे जाणून घेतल्याशिवाय आपल्याला परमेश्वर कळणार नाही, परमेश्वराचं तत्त्वज्ञान समजत नाही. आणि म्हणून प्रसंगानुरूप परमेश्वर विद्या सांगतात, विद्यावंत सांगतात, त्यांच्यातला फोलपणा सांगतात, त्यांची केलेली भक्ती त्यातून मिळणारं जीवाला फळ सांगतात आणि ते कसं नाशिवंत आहे हेही सांगतात. हे याच्यासाठी की आपण त्यावरती आकर्षित न होता आपल्या धर्मामध्ये परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून परमेश्वराचा धर्म समर्थपणे आपण कसा आचरावा यासाठी ही अन्याची व्यावृत्ती होण्यासाठी परमेश्वर हे तत्त्वज्ञान सांगत आहे. परमेश्वर वेरूळला आहे. वेरूळला असताना बरेच नाथपंथी साधक जोगी वेगवेगळे परमेश्वराला भेटत असतात, त्याच्याविषयी माहिती देव देत असतात. अशीच एक काल आपल्याला परमेश्वराने नाथपंथी जोग्याची माहिती सांगितली. अशाच पद्धतीनं परमेश्वर एक दिवशी देवाचा सकाळचा पूजा अवसर होतो आणि पूर्ण दिवसभराचं जेही नियोजन असतं ते बायसांकरवी बरोबर वेळेनुसार होत असतं. विडा अवसर, पूजा अवसर, आराम, पौड उपूड सर्व झाल्यानंतर संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळची वेळ असल्यानंतर देव सर्व भक्तांना घेऊन विहरणाला चरणचारीला विहरणाला जातात आणि तिथं उभं राहून अवधूत भटांना म्हणतात की काय भाग्य म्हटले, ही कोणती कोणती गावं आहे. कारण ते अशा ठिकाणी उभे राहतात तिथं 2-4 गावं देवाला दिसतात आणि देव जो आबदेव भट आहे त्यांच्यामध्ये त्या आबदेव भटांना विचारतात की कोणते कोणते गावे. ते म्हणले जी जी इटखेड आहे, माठखेड आहे, शिवूर आहे, लासूर आहे, साऱ्या गावांची त्यांनी नावं सांगितली. आता देवानी हे विचारण्याचं काय कारण, देवाला काय करायचं, कोणते गावं आहे काय आहे. जे अधिकारी जीव आहे, कन्वेचे जीव आहे ते परमेश्वराबरोबर आहेत, त्यांना ते देण्यासाठी आलेले आहे. परंतु तरीही परमेश्वर गावांची नाव विचारतात आणि ही गावांची नाव विचारल्यानंतर आपोआपच एखादा विषय निघतो आणि त्या विषयाच्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला खूप खोलवर असं तत्त्वज्ञान सांगतात. ते देव म्हणतात की ही कोणते कोणते गावं, ते गावांची नावं सांगितल्यानंतर ते माहिती आपोआपच देतात. एक नॅचरल स्वभाव असतो जीवाचा, एक प्रवृत्ती असते, वृत्ती असते. आपण एक प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर देऊन आपण गप्प बसत नाही, आपण पुढची माहिती द्यायला सुरुवात करतो. एखाद्याला जर विचारलं तर तुमच्या जिल्ह्याचं नाव काय, तर तो नुसतं जिल्ह्याचं नाव सांगून गुपचूप बसत नाही. तो गाव सांगतो, तालुका सांगतो, जिल्हा सांगतो, लोकसंख्या सांगतो, सर्व सांगायला सुरुवात करतो. एक प्रवृत्ती असते. तसंच या आबदेव भटांचं झालेलं आहे. ते पुढं माहिती द्यायला सांगतात का देवा हे शिवूर जे गाव आहे ते अत्यंत संपन्न गाव आहे म्हटले. तिथं सोन्याचे कळस होते म्हणले पूर्वी आणि तिथं कुईराम नावाचे एक पुरुष होते म्हणले. ते सिद्ध पुरुष होते. ते कुई कुई करायचे म्हणून त्यांना कुईराम म्हणायला लागले म्हणले. परंतु त्यांना रिद्धिसिद्धी बांधलेल्या होत्या. आता हा रिद्धिसिद्धी हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकलेला असतो. कर्मराटीतले या साधूला रिद्धिसिद्धी प्राप्त होती, त्या साधूला रिद्धिसिद्धी प्राप्त आहे, आजही आपण ऐकत राहतो. परंतु हे काय आहे नेमकं हे आपल्याला काहीच माहीत नसतं. तर ते म्हणतात त्याला रिद्धिसिद्धी प्राप्त होती
आणि मग देव म्हणतात रिद्धिसिद्धी कसल्या प्राप्त होत्या. आता ऑलरेडी जीवाला काहीच माहीत नसतं, अज्ञान असतं, परंतु तरी खूप काही माहिती आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना बोध नसल्यामुळं देव सर्व जाणते आहे, देवापुढं आपण काय बोलावं ही समज नसल्यामुळं ते सांगायला सुरुवात करतात. आणि मग देव म्हणतात काय असतं ते, म्हणजे जी गोधडीच्या गाठोड्यात कुळीरामाला बांधून पाण्यात जर सोडलं तर ते गाठोडं पाण्यावर तरंगायचं म्हटले. आता जे चमत्कार त्यांनी काही पाहिलेले नसतात, पण ऐकवीत असतात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडं. त्यांनी तसेच ते चमत्कार ऐकलेले होते त्याचे. तेव्हा त्या पाण्यात जर सोडलं तर तो बुडत नसायचा, पाण्यात आसन घालून बसायचा, बुडबुड्या किंवा पाण्यावरील लाटेसारख्या तरंगायचा. देवळात जर गेला तर तो बाहेर दिसायचा, बाहेर आला तर देवळात दिसायचा. अशा पद्धतीनं बरेच चमत्कार तो करायचा, कारण त्याला रिद्धिसिद्धी प्राप्त होती म्हणले. तर अशा पद्धतीनं त्यांनी बरीचशी माहिती दिली. त्याला वश होते, चेटूक वश होते, त्याला उत्तम विद्या यायच्या, पाण्यात तरंगायचा. असं सर्व माहिती दिल्यानंतर देव म्हणतात अहो यात काय, ह्या काय विद्या आहे का, याला काय विद्या म्हणतात का. आता अर्थात देवाने शास्त्रातलं विज्ञान आणि विज्ञानातलं शास्त्र सांगितलेलं आहे, ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. या काही गोष्टी ज्या आज समाजामध्ये घडताना दिसतात ती एक हातचलाखी असते. आणि त्या हातचलाखीच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना आम्हाला काहीतरी चमत्कार येतो, आम्हाला काहीतरी सिद्धप्राप्ती आहे असं दाखवण्याचा हे लोक प्रयत्न करतात. आणि काही अज्ञानी लोक आहे, जे कोमळ विचाराचे लोक आहे, ते त्यांना भुलतात. तशाच पद्धतीनं हा प्रकार आहे. आणि परमेश्वराने त्यातलं जे फोलपणा आहे तो त्यांना सांगितलेला आहे का. म्हटले ही कसली चांगली विद्या, याला का उत्तम विद्या म्हणतात का. आणि यातलं काय विद्या, याला विद्या वगैरे म्हणत नाही म्हटले. पाण्यात तरंगतात, यात काय आश्चर्य म्हटले, ते तर पवन कार्य आहे म्हटले. अर्थात जे स्विमर असतो किंवा स्विमिंग करणारा जो माणूस असतो तेही तासनतास पाण्यावर तरंगू शकतात, त्यात विशेष काहीच नसतं. आणि परंतु काही अज्ञानी लोक अरे पाण्यावर तरंगतात म्हणजे यांना काहीतरी येतं, अशा नावाखाली आपल्याला पेपरमध्ये वाचायला किंवा काय सोशल मीडियाच्या याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतात. पण आज लोक बरेचसे जागरूक झालेले आहे आणि जागरूक झाल्यामुळं या अशा गोष्टी खूप जास्त चालत नाही. परंतु तरीही खूप समाज असा आहे का जो मूर्ख आहे, वेडा आहे, अज्ञान आहे, मजबूर आहे. अशांची गर्दी मात्र अशा साधू लोकांच्या आजूबाजूला आपल्याला पाहायला भेटते. फसवणारे लोक आपल्याला पाहायला भेटतात. देव म्हणतात अहो याच्यात काही विशेष नसतं म्हटले, हे श्वासावर नियंत्रण करण्याची एक प्रक्रिया आहे, त्याला सिद्धी वगैरे असं काही म्हणत नाही म्हणले. त्या योगे ते पाण्यावर तरंगतात म्हणले. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याचप्रमाणे त्यातलं फोलपणा परमेश्वर सांगतात. आणि बाजरीच्या ज्वारीच्या बनवलेल्या जे म्हणजे पालखीत केळीचं पान अंथरून बसायचे, ती पालखी लहान मुलांच्या डोक्यावर ठेवायचे आणि तो त्यात बसायचा. अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्यानंतर देव म्हणतात हे पवन कार्य आहे म्हटले. जसं हे पाण्यावर तरंगण्याचं श्वासावर कार्य आहे, तसं हे हवेवर तरंगायचं हे पवन कार्य आहे म्हटले. त्यात आश्चर्यजनक असं काही नाही आहे म्हटले. ती काही विद्या नाही म्हटले, ती रिद्धिसिद्धी नाही. आणि रिद्धिसिद्धी कशाला म्हणतात हे कोणालाच माहीत नाही. परंतु असले लोक जे आहे याच्या नावाखाली सर्वसामान्यांना भुलावतात. आणि मग देवाने बऱ्याचशा गोष्टी त्यांना सांगितल्या की हे पवन कार्य आहे, हे श्वास कार्य आहे, त्यात काही विद्या वगैरे अशा काही नाही. मग देव पण हसतात की कसे हे लोकांना मूर्खात काढतात. अर्थात ज्याला ज्ञान असतं, चार गोष्टी कळत असतात, समाजात चालणाऱ्या गोष्टींना आपल्यासारखा हसत असतो. कारण आपल्याला माहीत आहे, देवकृपेने आपल्याला बोध झाल्यामुळं यातला फोलपणा माहीत आहे. म्हणून समाजात चालणाऱ्या ज्या गोष्टी आहे अंधश्रद्धेच्या नावाखाली, कर्मकांडाच्या नावाखाली, त्यांना आपण हसत असतो. परंतु आपल्यातले काही भोंदू लोक यांचा फायदा उठवतात आणि आपल्यातले सर्वसामान्य आहे, मजबूर आहे, अज्ञानी आहे, त्यांना फसवण्याचं काम करतात. त्यावेळेस मात्र देवाला तर खंती येतेच, पण आपल्यासारख्यालासुद्धा दुःख वाटतं की ज्या देवाने कर्मकांड अंधश्रद्धा निर्मूलन करून परमेश्वराने या जीवाच्या हिताकारणे भल्याकारणे हे ब्रह्मविद्याशास्त्र दिलं, तेच लोक त्या ब्रह्मविद्याशास्त्राच्या नावाखाली किंवा धर्माच्या नावाखाली त्याच अंधश्रद्धेचा आणि कर्मकांडाचा आधार घेऊन लोकांना फसवतात. तर हे आपण जागरूक झालो पाहिजे आणि आजूबाजूला या अशा ज्या गोष्टी घडतात त्यावरती नियंत्रण आपण आणलं पाहिजे. कारण हे आपलं काम आहे, हे धर्माचं काम आहे आणि परमेश्वराचं कार्य आहे. परंतु आपल्याला अज्ञान असतं, भीती असते आणि त्या भीतीपोटी आपण काही करत नाही.
परंतु ही स्वजागृती जोपर्यंत तुम्ही स्वतःची करत नाही तोपर्यंत तुम्ही परमेश्वराची भक्ती करू शकत नाही. हा एक मुक्तीचा दरवाजा आहे या कर्मकांडातून आणि अंधश्रद्धेतून बाहेर पडणं. त्यातून बाहेर पडलं तरच आपण परमेश्वराला प्राप्त करू शकू. मग देव म्हणतात कलियुगात कुठं आहे विद्या म्हटले, कलियुगी विद्यावंत न वर्तती. डायरेक्ट परमेश्वराचं सूत्रच आहे. या कलियुगामध्ये विद्यावंत नाही आणि विद्याही नाही म्हटले आणि ते आहे पण नाही म्हटले. त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणताय याला हे येतं त्याला ते येतं याला रिद्धी सिद्धी येते, हे सारं खोटेपण आहे. हे परमेश्वरांनी त्यांना समजावलं सांगितलं आणि अर्थात आपल्यालाही परमेश्वरांनी ते सांगितलं त्यांच्या माध्यमातून की या अशा चमत्काराला न भूलता परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून आपण आपली भक्ती इमानीद्वारे केली पाहिजे. परमेश्वरांनी दिलेला बोध कशासाठी काय आहे हे समजून उमजून परमेश्वरांनी जी आचारप्रणाली आपल्याला दिलेली आहे, या अनंत लीळेतून जी आपल्याला समज दिलेली आहे, त्या अनंत लीळेतून जी आचार आणि समज दिलेली ती आपल्या जीवनात उतरून त्या परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी आपण या लीळेच्या माध्यमातून अर्थात परमेश्वराबरोबर प्रवास करत परमेश्वराची आज्ञाप्रती पालन करत परमेश्वराच्या सन्निधानातच आपण आपला हा आध्यात्मिक प्रवास करतो आहे. कलियुगामध्ये म्हटले विद्याही नाही विद्यावंतही नाही आणि त्या व्हाव्यात असा कोणी पुरुषही नाही म्हटले. तर त्या रिद्धी सिद्धी कशा असतील म्हटले, जर कलियुगात आहेच नाही तर त्याला रिद्धी सिद्धी कशा असतील म्हटले. त्याच्यामुळे सर्व भुलवायचं काम आहे म्हटले. कलियुगी आगम न वर्तते म्हटले. ज्या देवीदेवतेच्या ज्या विद्या आहे त्या वर्तत नाही स्फुरत नाही म्हटले. उत्तरापंथी तंत्र शेषूवरते विद्यावंत पुरुष होईपरी सृष्टी सार करिता समर्थ नव्हे. उत्तरापंथ म्हणजे अर्थात या बंगाल वगैरे काही त्या ठिकाणी मनी मंत्र असे काहीतरी थातूरमाथूर काही गोष्टी आहे, जसं काही चावल्यानंतर ते मंत्र म्हणून उतरावतात, अशा एकदम छोट्याशा गोष्टी आहे, परंतु त्याच्यातही कोणत्याही प्रकारचं दम नाही. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला यातून खूप मोठा समज देतात का विद्यावंत जरी असलं तरी त्यांच्यामध्ये असं काही खूप मोठं सामर्थ्य नसतं आणि सृष्टी सारकार होईल, सृष्टीमध्ये काहीतरी बदल घडेल अशातलं मात्र त्याच्याकडं तर काहीच सामर्थ्य नसतं म्हटले. आणि म्हणून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. मग जवळच भागवत नावाचे भक्त होते आणि तसेच ते जे उर्धरिते, मग आता एवढं देवाने सांगितलं आहे तरी तो पुढं सांगतो आहे. दुसरे जे भक्त होते ते म्हणले उर्धरिते पण होते, वीर्यस्तंभन पण जाणणारे होते, वीर्यपात होऊ न देणारे होते, अशी बरेच त्यांच्याविषयी परत डबल माहिती देतात. आणि देव त्याच्यावर सुद्धा प्रकाश टाकतात की अहो असं काही नसतं. आतमध्ये दुसरं शरीर, बाहेरचं दुसरं शरीर, मग ते टणक आतमध्ये ते असं काही नसतं. एक नॅचरल एक प्रक्रिया असते म्हटली ती. आणि त्यासाठी देवाने नारळाचं उदाहरण दिलेलं आहे. जसं नारळ आहे, नारळाचं झाड आहे, त्याच्या आपण मुळांना पाणी घालतो आणि ते मुळं त्या पाण्याला शोषून पूर्ण झाडाच्या माध्यमातून वरती पोचवतात. त्यातून ते फळ तयार होतं, त्या फळामध्ये पाणी जातं, त्या पाण्यातून आतमध्ये खोबरं तयार होतं, फळ तयार होतं, वरतून टणक आवरण तयार होतं. ही एक प्रक्रिया, एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तशी ह्या नैसर्गिक काही गोष्टीच्या प्रक्रिया आहे त्या शरीराच्या माध्यमातून, ती जर साधना केली, प्रॅक्टिस केली, जसं व्यायामाचा विषय असतो किंवा श्वासोच्छ्वासाचा विषय असतो, बऱ्याचशा प्राणायाम असतात, ह्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे त्या एक नॅचरल गोष्टी होतात. फक्त त्याची एक सवय असणं महत्त्वाची असते, ती प्रॅक्टिस करणं महत्त्वाची असते, त्यातून आपोआप तो रिझल्ट भेटत असतो. तर असं काही नसतं की त्याला हे येत होतं त्याला ते होतं. देवाने अधिक त्याच्यावरती प्रकाश टाकला, नारळाचं उदाहरण देऊन रथ म्हणजे खालचं पाणी वरती कसं जातं ते एक प्रक्रिया असते म्हटली. त्या पद्धतीनं देवाने एक तिथं फागडा म्हटला. अर्थात एक असं जसं आपण कवी आहे, कविता करतो, लेखन करतो, अशा पद्धतीनं एक फागडा एक कला आहे. पूर्वी या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटल्या असतील अत्यंत, परंतु त्यावेळेस फागडा म्हणजे एक समाज जागृतीच्या माध्यमातून शब्दांची रचना करणं. तर देवाने तिथं एक फागडा म्हटला. तर म्हणलं त्याचं कर्म कर अंतरसार म्हणजे काय, किती सत्कर्म केले तरी श्रेष्ठ प्रकारचं फळ मात्र त्यातून काही प्राप्त होऊ शकत नाही म्हटले. आणि कर्माचा सिद्धांत देवाने तर सांगितलं, नित्यकर्म निमित्ती कर्म, ते त्या याला जातात, कर्मातून काही भेटत नाही, कर्मवश सकळे पावे पण एक वाचून परमेश्वर प्राप्त होत नाही म्हटले. आणि मग
कर्म केल्याने काय होतं म्हणजे भवसंसार पार होऊ शकत नाही म्हटले कर्म केल्याने, आणि ह्या भवसारातून तो मुक्तही पण होऊ शकत नाही. इंद्रियावर विजय मिळवला, विषयावर इंद्रियाचं जर रक्षण केलेला संयमी जो पुरुष आहे त्यांनी विकार विकल्प शून्य परमेश्वराने सांगितले त्याचप्रमाणे तत्त्वज्ञान आहे. तर जर इंद्रियांवरती त्यांनी ताबा मिळवला तर तो संयमी पुरुष आहे. त्रिगुणात्मक कर्म करताना तो दिसत नाही म्हटले, परंतु ज्याप्रमाणे नारळामध्ये पाणी आहे ते पाणी कोणाला दिसत नाही म्हटले, तशा पद्धतीनं त्याच्याद्वारे केलं जाणारं कर्म कोणाला दिसत नाही. आणि त्याचप्रमाणे ह्या जो जीव आहे हा वरतून कसा असतो, आतमध्ये कसा असतो. नारळ कसं असतं, आतमध्ये नाजूक, आतून कोमल, वरतून टणक वज्रवत, तशा पद्धतीनं ह्या बाहेरील देहाचा जो लाभ आहे कोणालाच कळत नाही. बाहेरील देहातून त्यांनी आतमध्ये काय प्रक्रिया निर्माण केलेली आहे आणि त्या प्रक्रियेतूनच त्याला या भवसागरातून तो तरुण जाणार आहे, भक्तीतून तरुण जाणार आहे. अप्रतिश्रित्या परमेश्वराने या सर्व तत्त्वज्ञानाचा सार सांगितला आणि ह्या धर्मातलं विज्ञान सांगितलं. हे विज्ञान आहे, परंतु धर्मामध्ये कसं धर्म म्हणून लोकांच्या मानगुटावर बसवलं आहे हे देवाने स्पष्ट सांगितलं. म्हणून धर्मातलं विज्ञान आणि विज्ञानातला धर्म जर आपल्याला कळाला तर परमेश्वराने महावाक्यामध्ये सांगितलं आहे परमेश्वर म्हणजे सकळही ज्ञान. परमेश्वराच्या शक्ती कोणत्या आहे, सकळही ज्ञान आहे आणि सकळही विज्ञान पण आहे. म्हणजे हे विज्ञान जे आहे ही परमेश्वराची एक शक्तीच आहे आणि या विज्ञान शक्तीद्वारे परमेश्वराने अनेक कार्य केलेले आपण पाहिलेले. कृष्ण महाराजांनी लीळा केलेल्या, स्वामी श्रीचक्रांनी लीळा केलेल्या आहे. या विज्ञानाच्या लीळा आपण पाहतो असतं. तसंच हे एक विज्ञान आहे, त्या काही विद्या नाही आहे आणि हे विज्ञानाद्वारे लोकांना भुलवायचं काम अनेक लोक करतात. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की जिथं विज्ञान आहे तिथं काहीतरी धर्म आहे आणि जिथं धर्म आहे तिथं विज्ञान आहे. कारण काय, शास्त्राची जी प्रेरणा विज्ञानाला असते आणि विज्ञान ते संशोधन करून ते शोधत असतं. म्हणून जिथं धर्म आहे तिथं विज्ञान आहे, जिथं विज्ञान आहे तिथं धर्म आहे. ह्या दोन्हीही एक पूरक गोष्टी आहे. काही अज्ञानी लोक, अन्य राहटीचे लोक म्हणतात का जिथं विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म सुरू होतं. तर याला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही. एकाच गाडीचे दोन चाकं आहे, विज्ञान आणि शास्त्र धर्म. कारण धर्मात जे आहे ते विज्ञान दिष्टित आहे आणि विज्ञान जे आहे ते धर्मावरती आधारित आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर जगामध्ये होणारे ज्या घटना आहे किंवा जे शोध आहे, संशोधन, याचंसुद्धा आपल्याला आश्चर्य वाटणार नाही. कारण हे जीवाच्या सुखाच्या कारणाने त्या जीवाने केलेली साधना आहे, त्या साधनेतून परमेश्वराने विषय व्यवस्था करून त्याला ते दिलेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. परंतु आता त्याचा आपण होकारात्मक पद्धतीनं कसा उपयोग करून घेतो त्यावरती आपल्याला तो फायदा होत असतो. परंतु सांगण्याचं तात्पर्य एकच की आजूबाजूला ज्या घटना घडतात त्या घटनेचा आपल्यावरती परिणाम न होण्यासाठी ते एक विज्ञान आहे. फक्त त्या विज्ञानापर्यंत आपण पोचत नाही, त्या कारणापर्यंत आपण पोचत नाही आणि म्हणून आपण त्याला चमत्कार समजतो. अर्थात कार्याला कोणती गोष्ट जी येते ती कारणाशिवाय येऊ शकत नाही हा सिद्धांत आहे. फक्त ती कार्याला आलेली गोष्ट कोणत्या कारणाने आलेली आहे त्या कारणापर्यंत जर आपण जाऊ शकलो नाही, ते शोधू शकलो नाही तर मात्र आपण त्याला चमत्कार समजतो. परंतु ते काहीतरी कारण असू शकतं आणि त्या कारणाने ते झालेलं आहे. त्याच्यामुळे चमत्कार वगैरे असा काहीच नाही. चमत्कार एकच आहे की ज्या परमेश्वराने या अनादि अविद्ययुक्त असलेल्या जीवाला अनंत दोष घेऊन तो जगत असलेल्या जीवाला, आदमती आदगती आदरती हे मतित्रय असलेल्या जीवाला, निरानंद जीवाला आनंद देण्यासाठी सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतला आणि या जीवाला बोध देऊन त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करून त्या जीवाला परमेश्वर प्राप्तीपर्यंत नेला. हा सर्वात मोठा चमत्कार आहे आणि हा चमत्कार फक्त परमेश्वरच करू शकतात. बोध आणि बोधशक्ती, तो चमत्कार परमेश्वर करतात. आणि चमत्कार म्हणजे बदलवणे आणि हे बदलावण्याचं काम ही ब्रह्मविद्याशास्त्र परमेश्वराची करत असते. आपण कोण होतो, कुठून आलो, काय आलो, अनंत कर्म किती वाईट केले, त्यातून आपण इथपर्यंत पोहोचलं आणि इथून पुढंही आपण पोहोचण्याची आस धरून आपला हा आध्यात्मिक प्रवास करतो. याचा अर्थ परमेश्वर आपल्यावरती चमत्कार करतायत आणि त्यालासुद्धा कारण आहे की आपल्याला वासना निर्माण झालेली तोची व्हावा तोची भेटावा, हे जन्ममृत्यूचा फेऱ्यातून आपण निघावं. आपल्याला बोधाद्वारे परमेश्वराने त्याची जाणीव करून दिलेली आहे आणि ते कारण झाल्यामुळं आपण ते करतो आहे. आणि जो योग्य पुरुष आहे, जो योग्य जीव आहे, जो प्रयत्नवादी आहे, ज्याची कणव आहे, त्यालाच परमेश्वरही ही संधी देत असतात.
अशा पद्धतीनं परमेश्वरांनी या वेळेच्या माध्यमातून खूप मोठा प्रकाश टाकलेला आहे. मग एके दिवशी सर्वज्ञ असाच सकाळचा पूजा अवसर झालेला असतो. आसनावर उपिष्ट असतात. इतक्याच रिखीनाथ नावाचे कोणी विद्यावंत येतात म्हटले. ते जोग्याच्या वेशात आल्यानंतर सर्वज्ञांचं दर्शन घेतात. सर्वज्ञसुद्धा त्यांचा मोठा आदर सत्कार करतात. जवळ बसावतात. बसण्यासाठी बाईसांना आसन करायला लावतात. त्यांचे बाईसां माध्यमातून त्यांचे पाय धुतले जाते. देवाने जवळ बसावल्यानंतर मडवलेल्या घागरीच्या पाण्याने त्यांना गुळा करायला लावतात. आणि मग बाईसांना ते विचारतात, तुमच्याकडे काही खायला आहे का? बाईसा म्हणते काही नाही आहे. आणि मग देव म्हणतात की बाई, तुम्ही डखल्याच्या माध्यमातून डखल्याला बाजारातून पाठवून यांना काहीतरी खायला मागवा. आणि मग बाईसा त्यांना काही पैसे देते, बाजारातून काही आणायला लावते. आणि ते आणल्यानंतर ते खाद्यपदार्थ देव त्यांच्या पात्रामध्ये द्यायला लावतात. ते पूर्ण पात्र भरून त्यांना देवाने दिल्यानंतर टिळा लावतात, तांबूळ वगैरे द्यायला लावतात. आणि मग त्यांना जा म्हणतात, अनुमती देतात. तेही जातात. बाईसांना त्यांना सर्वांना आश्चर्य वाटतं की अशी कोण व्यक्ती आहे, अशी कोण जीव आहे हा भाग्याचा, का परमेश्वराने त्याचा आदर सत्कार करावा, त्याला जे पाहिजे ते द्यावं, टिळा लावावा, गंध अक्षता लावावीत, माळ घालावी फुलाची, असा कोण आहे. आणि मग देवाला ते विचारतात बाईसा की बाबा हे कोण आहे नेमके, यांची एवढे तुम्ही आदर सत्कार केला. मग देव म्हणता ही विद्यावंत आहे, म्हणजे द्वारावतीकार चांगदेव रावळांचे गोसावींचे शिष्य आहेत ते म्हटले. अर्थात स्वामी श्रीचक्रधरांचेच. कारण स्वामी कोण आहे? श्रीचक्रपाणी प्रभू. त्यांनीच स्वामी श्रीचक्रधर नामकरण करून अवतार कार्य स्वीकारलेलं आहे. आणि जे अवरदृश्य अवतार होते चक्रपाणी प्रभू, त्यांनी जे विद्यावंतांना विद्या दिलेल्या होत्या, त्यातलेच काही विद्यावंत असे परमेश्वराच्या संपर्कात येतात. आणि देवसुद्धा त्यांची आदर सत्कार करतात. आणि ते वाटलं असे बरेच विद्यावंत आता अनेक लीळांमधून आपल्याला पाहायला भेटणार आहे, ऐकायला भेटणार आहे. अशा पद्धतीनं देवाने त्यांची माहिती दिली का हे श्री चांगदेव रावळांचे, अर्थात आमचेच चक्रपाणी प्रभू अवताराच्या वेळेस आम्ही दिलेली जी विद्या आहे ती विद्यावंत आहे म्हटले. आणि ती विद्यावंत असूनसुद्धा देवाला ओळखू शकत नाही, कारण ते चक्रपाणी प्रभू महाराजांकडून त्यांना विद्या झाली, ते त्यांनाच फक्त मानतात, जाणतात. फक्त एवढंच आहे की नंतरच्या काळामध्ये महादाईसा वाराणसीला जाते, तिथे असेच विद्यावंत भेटतात. त्या विद्यावंताला ती महादाईसा विचारते की तुम्ही कोणाचे? म्हणले मग आम्ही आनंद ऋषीचे. मग आनंद कोणाचे? श्री चांगदेव रावळाचे. चांगदेव रावळ कुठे आहे? ते म्हणले विद्या आणि विद्यावंत महाराष्ट्रात असतात. एवढी फक्त एक माहिती आपल्याला एखाद्या लीळेमध्ये पाहायला भेटेल, ऐकायला भेटेल. त्यांना ते माहिती आहे, फक्त कोण काय हे काही माहीत नाही. कारण ते विद्या त्या देवतेच्या अनुषंगाने त्या विद्येच्या मस्तीत ते सुख उपभोगत असतात. आणि ईश्वर पुरुष म्हणून लोकही त्यांची पूजन वगैरे करत राहतात. आता यातूनच आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं. श्री चक्रपाणी प्रभू महाराजांनी काही जीवांना विद्या दिल्या आणि त्या विद्येच्या माध्यमातून हे लोक समाजामध्ये फिरायला लागले, हिंडायला लागले, थोडेफार चमत्कार आमत्कार करायला लागले. आणि त्या चमत्कार आमत्काराला भुललो सर्वसामान्य माणूस त्यालाच ईश्वर पुरुष म्हणून पूजायला लागले. वास्तविक ते ईश्वर पुरुष आहे का? नाही, ते कोणत्या तरी देवतेचे विद्यावंत आहे आणि त्यांची भजन पूजन करून परमेश्वर त्यांना भेटणार नाही आहे. आणि असंच समाजामध्ये आज चालू आहे. कोणीतरी काहीतरी कोणत्या तरी देवतेची भक्ती करताना, होम हवन करताना दिसतं, आम्हाला काहीतरी येतं असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. आता ते विद्यावंत तरी ओरिजिनल होते का? त्यांना खरंच विद्या झाल्या होत्या. आता यांना काही नाही झाल्या तरी आम्हाला काहीतरी झालेलं आहे असं दाखवण्याचं काम करतात. आणि ते जसे लोक भुलतात त्यांना, तशी यांना पण भुलतात. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी ही माहिती दिली. डखल्या पुरुषोभे. मग देवाने पुढं जाऊन या अशा अनेक विद्यावंतांच्या माहिती पण दिलेल्या आहे. विद्यावंत बाजारात, तेच विद्यावंत बाजारात गेले. आता सोबत 2-1 कोणी स्त्रिया त्यांना भेटल्या. त्यांच्या खांद्यावरती हात टाकून कुत्र्यांची जोडी घेऊन त्या बाजारामध्ये बोरं, हिरवे गाजरं, पातीस, तांदूळ, कांदा हे ते वनस्पतीची मुळं वगैरे ते मागताना, पानसुपाऱ्या मागताना बाजारात हिंडत होते. तेव्हा डखलेंनासुद्धा बाईसांनी काहीतरी व्यापारासाठी बाजारात पाठवलं होतं. आणि डखल्यांना तेल आणायला किंवा काही बाजार आणायला बाजारात पाठवलं. आणि योगायोग असा का डखले ज्यावेळेस बाजारात गेले त्याच वेळेस स्वामींकडे असलेले विद्यावंत ते बाजारात गेले आणि त्यांनी ते सर्व पाहिलं
का एकीकडं स्वामींनी त्यांचा इतका एवढा मोठा आदर सत्कार केला आणि हे इकडं बाजारात येऊन काय मागताय म्हटले. त्या पद्धतीनं त्याला आता एवढं काही नॉलेज नाही, ज्ञान नाही, त्याला ते चुकीचं वाटलं आणि त्या विचारातच तो हसायला लागला. हसत हसतच बाईसांकडं आला. बाई म्हणते, बाईसा विचारते का तू का हसतोय? अहो म्हणे, देवाने, आपल्या देवाने ज्यांना एवढा मान दिला, त्याचा गंध टिळा लावला, ते म्हणे आम्हाला बाजारात दिसले. दोन्ही बाजूनी दोन बाया, त्यांच्या खांद्यावरती त्याचे हात होते आणि तो त्या लोकांकडून गाजरं, काकडी, काही बी असे काही भाजीपाला मागत होते म्हटले. आणि आता ते असे दिसल्यानंतर त्यांच्याकडे काय असेल म्हटले. आणि अशा पद्धतीनं ते हसत हसत बाईसांना सांगत होते, चेष्टाच्या उद्देशाने ते सांगत होते आणि हे देव सर्व ऐकत होते म्हणले. तर तो विद्यावंत त्याच्याबरोबर काही तृतीयपंथी पण होते, म्हणजे तृतीयपंथी यांना सोडत नाही तेव्हा इतरांना काय सोडल. अशा पद्धतीने जेव्हा तो बोलला तेव्हा देव म्हणा, ऐसे न म्हणजे की डकल्या पुरुष शोभे उपजेल म्हणले, तेवढी काय कराल? अहो तुम्ही असं काही म्हणू नका, असं चेष्टा करू नका, असं हसू नका म्हटले. ते जे पुरुष आहे, म्हणजे अर्थात ते विद्यावंत आहे, ते जर शोभले तर तुम्ही काय कराल म्हटले. त्यांच्याकडे काहीतरी एक सामर्थ्य असतं म्हटले, त्याच्यामुळे अशी लोकांची तुम्ही चेष्टा करू नका. आणि त्याला खेळ आहे, तो काय करतो आहे असं हसू नका म्हटले. मग डकले त्याची लीला म्हणे वर्णन करताना, आमच्यावर जर शोभतील तर आमचे महापाप म्हणावं म्हटले. आमच्यावर जर त्यांनी शोभलं तर आमचं महापाप आहे म्हणावं, कारण आम्ही देवाच्या सन्निधानात आहोत आणि आम्हाला काय होणार आहे असं अप्रतिश्रित्या डकल्यांना सांगायचं होतं. यावर सर्वज्ञांनी एक लुईपाईची लीळा पण सांगितली, ती पुढं आपल्याला येणार आहे. का त्या लुईपाईची त्या राजाने कशी चेष्टा केली आणि त्या लुईपाईकडे जी विद्या होती त्या विद्येच्या माध्यमातून तो हसायला लागला, राजा हसायला लागला, त्याचे घोडे हसायला लागले, त्याचे सैनिक हसायला लागले आणि हसून हसून मरायची वेळ आली तेव्हा तो प्रधान म्हणतो, अहो तुम्ही यांची माफी मागा, अन्यथा आपण सारे मरून जाऊ. आणि मग ते माफी मागतात तेव्हा तो त्याचं जे विद्या आहे ती काढून घेतो. अशा पद्धतीनं म्हटले यांच्याकडं विद्या असतात, त्या विद्येच्या सामर्थ्याने हे अशा काही गोष्टी करू शकतात. त्याच्यामुळे आपण अशी यांच्याशी चेष्टा करू नये आणि तिथं जाऊ नये, बोलू नये. अशा पद्धतीने देवाने ती लीळा त्यांना तिथं म्हणजे प्रसंग तिथं सांगितला. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी ह्या विद्यावंत, हे कर्मकांड, हे अंधश्रद्धा कशा समाजामध्ये पसरतात आणि यातून आपण स्वतःला जर वाचवलं तरच आपण धर्मामध्ये टिकून परमेश्वराची प्राप्ती करू शकतो. अर्थात धर्मामध्ये येणं खूप सोपं आहे, पण धर्मात येऊन धर्म समजून यथार्थपणे जाणून धर्माला आपल्या जीवनात उतरून त्या धर्माच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत जाणं, परमेश्वराला प्राप्त करणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. कारण परमेश्वराने आपल्याला धर्मात आणलेलं आहे आणि ती परमेश्वराचं सामर्थ्य आहे, ती परमेश्वराची कृपा आहे. कळत न कळत आपण अहेतुक भूतभजन घडलं आपल्याकडून, ते परमेश्वराने स्वीकारलं म्हणून आपल्याला परमेश्वराने धर्मात आणलं. धर्मात परमेश्वराने आणलं आहे म्हणून आपण धर्मात आलो आहे. अर्थात आपण धर्मात येऊ शकत नाही, पण आता धर्मात आल्यानंतर धर्मात टिकणं, धर्म राहून धर्म प्राप्त करणं आणि त्या परमेश्वरापर्यंत पोचणं ही सर्वस्वी जीवाची स्वातंत्र्य, जीवाचं कड असल्यामुळं ते जीवासाठी सर्वात मोठं आव्हान आहे. आणि ह्या आव्हानाला स्वीकारल्यानंतर यात सर्वात मेन हा विधीचा, हा कर्मकांडाचा, या अंधश्रद्धेचा भाग येतो आणि त्यातून जो वाचू शकतो स्वतःला, तोच परमेश्वराची भक्ती अनन्यभावे करू शकतो, एकनिष्ठ करू शकतो आणि परमेश्वराची जी आचारप्रणाली ती आपल्या जीवनात उतरून त्या परमेश्वराची भक्ती करून परमेश्वराला प्राप्त करू शकतो. कारण समाज आहे, या समाजामध्ये ही गर्दी आहे, या गर्दीमध्ये या साऱ्या गोष्टी घडत राहतात. त्या घडलेल्या गोष्टी आपल्या कानावर येतात, आपल्या ऐकण्यात येतात आणि मग जर आपण या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये अर्थात परमेश्वराच्या बोधामध्ये जर आपण परिपक्व नसेल, समर्थवादावरती आपली पक्की निष्ठा नसेल, तर यात सुद्धा आपण भुलून या मिश्र भक्तीला अर्थात विकल्पाला जाण्याची शक्यता असते. आणि हा विकल्प हा सर्वात मोठा घात, सर्वात मोठा प्रमाद, सर्वात मोठी चुकी आपल्या जीवनामध्ये आपण जर केली तर आपल्याला या सृष्टीमध्ये परमेश्वर भेटू शकत नाही आणि परमेश्वराची भक्ती बी आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. कारण विकल्प प्रमादीय जो आहे का जो देवतेपासून निघून परमेश्वराच्या भक्तीला लागलेला आहे आणि परत परमेश्वराच्या भक्तीला सोडून ह्या देवतेच्या भक्तीला जो लागतो तो विकल्प. आणि ह्या विकल्पजनित जी सर्वात मोठी चूक असते या जीवाकडून घडलेली, त्या जीवाला मात्र
या सृष्टीमध्ये परमेश्वर त्याचं तोंड कधीच पाहत नाही शेवटपर्यंत. तो पूर्णपणे धर्मातून परमेश्वराच्या दैवराटीतून निघून गेलेला असतो आणि त्याला सर्वात मोठा धोका हाच या चमत्काराचा, आजूबाजूच्या विद्याचा, आजूबाजूच्या साधू लोकांचा, अन्य लोकांच्या प्रभावाचा असतो. आणि त्यातूनच आपल्याला वाचणं म्हणजे अर्थात स्वजागृती करून परमेश्वराची यथार्थपणे ज्ञानयुक्त भक्ती करणं आणि त्या भक्तीतून परमेश्वरापर्यंत सातत्यपूर्ण जाण्यासाठी प्रयत्न, परमेश्वराने दिलेली समज, ती समज, ते ज्ञान, तो बोध आपल्या जीवनात उतरून त्या परमेश्वराची भक्ती करत करत परमेश्वराला प्राप्त करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. आणि म्हणून परमेश्वर अनंत लीळेच्या माध्यमातून हे विद्या, विद्यावंत, त्याच्या चमत्कार, त्याच्या गोष्टी, त्यातला फोलपणा हे आपल्याला सांगतात. हे सांगण्याचं कारण एकच, का आपल्याला अप्रत्यक्षरित्या परमेश्वर सावध करतात आणि त्या सावधानतेतूनच जो परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करील, त्यातून जो सावध होईल तोच परमेश्वराला प्राप्त करू शकतो, तोच या धर्मामध्ये टिकू शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.